मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना मोठा गाजावाजा करून जाहीर झाली। युवकांना रोजगार देतोय म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केली आणि त्यानंतर या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात ही योजना बंद झाली अशी स्थिती आहे। या युवा प्रशिक्षणार्थींना जो पगार मिळायचा तो थकलेला आहे आणि 36 जिल्ह्यातील हजारो तरुण नाशिकच्या गोदावरी काठी आता सध्या उपोषण आंदोलन करतायत। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की बेरोजगार तरुणांची थट्टा करणं थांबवा। तुम्हाला रोजगार द्यायचा नव्हता तर ही योजना आणली कशाला? या सगळ्या प्रशिक्षणार्थींचं पुढे करणार काय? यांना नेमकं प्रशिक्षण दिलंय कशासाठी? त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना या सगळ्या बेरोजगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। बेरोजगारांची थट्टा आम्ही खपून घेणार नाही। युवा प्रशिक्षणार्थींचं तात्काळ जी पगार थकली ती पगार द्या आणि ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलंय तिथंच कायमस्वरूपी त्यांना नोकरी द्या, तरच या योजनेचा अर्थ आहे। आज हेही कुणा सांगायला तयार नाही की नेमकी ही योजना चालू आहे की बंद आहे, नेमकी या योजनेची सध्याची स्थिती काय आहे। नुसतीच योजना जाहीर केली, पहिल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायची, दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी बंद करायची, ही ससे होलपट थांबवा आणि क्लिअर कट काय खुलासा करायचा आहे तो राज्य सरकारने खुलासा करावा। बेरोजगारांची थट्टा केल्यास महागात पडेल असा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत आणि या आंदोलनाला पाठिंबा देऊन राज्यव्यापी आंदोलन सुद्धा युवा प्रशिक्षणार्थींना जर कायम केलं नाही तर सुरू करण्यात येईल असा इशारा सुद्धा देत आहोत।